माझे बाबा कौरवराज धृतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते. त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत होत असे. ते नगर कितीतरी दूरवर होतं. कधीकधी ते तेथून एक मोठा रथ घेऊन चंपानगरीत येत असत. त्यावेळी माझा आणि शोनचा उत्साह काही वेगळाच असे. पर्णकुटीच्या दारात रथ उभा राहिला की त्यात शोन पटकन उडी मारी आणि घोड्याचे बेग बाबांच्या हातातून बळेबळेच आपल्या हातात घेत मोठ्यानं मला हाक मारी, "वसुदादा, अरे लवकर ये, आपण गंगेच्या काठावरचे शिंपले आणूया." त्याची हाक ऐकून आपोआप खायचे तसेच सोडून मी धावतच पर्णकुटीबाहेर येई. तो आणि मी मग बाबांच्या रथात बसून सुसाट वेगात नगराबाहेर गंगेच्या किनाऱ्याकडे जात असू. पिंगट रंगाचे ते 5 घोडे पुष्ट शेपट्यांचे पिसारे फुलवीत कानात वारा भरल्यासारखे स्वच्छंदाने उधळत जात. त्यांना आवरताना चिमुकल्या शोणाची फारच त्रेधा तिरपट उडे. वरच्या दातांनी खालचा ओठ जोरानं चावत तो त्यांना आवरून मार्गावरची वळणे सफाईदारपणे घेण्याचा उगाच प्रयत्न करी आणि शेवटी दमून जाऊन मला मदतीला बोलावी. त्याच्या हातावर वेगाचे काच उमटलेले असत. त्याच्या आवाजात त्यावेळी इतका मार्दव असे की मला त्याच्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे. त्याच्या हातातील वेग मी माझ्या हातात घेई आणि आसुडाचा दंड उलटा करून त्यांना घोड्यांची आयाळ विस्कटून देई. हा हा करून त्यांना धावडण्यासाठी आसुडाच्या दंडानं डिवसलं की मग चेतावून ते पूर्वीपेक्षाही भरधाव वेगानं धावत सुटत. आपल्या मनासारखं झालं हे पाहून शोन आनंदातिशयाने टाळ्या पिटून मला प्रोत्साहन देई आणि हा हा म्हणत आम्ही दोघं अर्धा एक योजनाचं अंतर कापून गंगामातेच्या किनाऱ्यावर येऊन थांबत असू. शोन पटकन रथातून उडी मारून हरणासारखा उड्या घेत किनाऱ्याकडे धावत जाई. त्याच्या चिमुकल्या पायांची एक रांग कडेच्या ओलसर वाळूत उमटताना दिसे. मी मात्र भारावल्यासारखा तसाच रथातून एकटक त्या पाण्याकडे पाहत राही. या पाण्याशी आपलं न सांगता येण्यासारखं काहीतरी नातं असावं असं मला उगाच वाटे. लागलीच दुसरा विचार येई, छे, पाण्याशी माणसाचं कसलं असणार नातं? तहानलेल्या व्याकुळ जीवाला क्षणकाळ तृप्त करणारं ते एक साधन आहे. हातातील वेग नकळत सुटून खाली पडत. आपल्या छोट्या डोळ्यांनी मी ते गंगापात्र शक्य असेल तेवढं घटघटा पिऊन घेई. आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असतं असं त्यावेळी मला वाटे. माझ्या त्या तंद्रीतून मी जागा होई. तो शोणाच्या प्रश्नांनी अनेक रंगाचे शिंपले मिळाल्यामुळे त्याचा उत्साह नुसता ओसांडून जात असे. तो एकसारखा मला प्रश्नावर प्रश्न विचारी. "दादा, हे शिंपले पाण्यापासूनच होतात काय रे?" "होय." तेवढ्यानं त्याचं समाधान होत नसे तो परत विचारी, "मग यांच्यावरचे सगळे रंग पाणीच देत असेल नाही?" "होय." "मग पाण्यात ते रंग का नाही दिसत?" त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कधी मी टाळीत असे, कारण त्याचे प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहीत असे आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मलाही काही वेळी माहीत नसे. "चल, आपणाला बराच वेळ झाला आहे," असं सांगून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नांचं काहूर काढून टाकण्याचा प्रयत्न करी. "चल, आपणाला बराच वेळ झाला आहे," असं सांगून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नांचं काहूर काढून टाकण्याचा प्रयत्न करी. मी आणि तो मग परतत असू. येताना संध्याकाळ झाल्यामुळे शेण, कोकिळ, कपोत, भारद्वाज, पत्ररथ, क्रौंच असे निरनिराळ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे चित्रविचित्र आवाज काढीत कलकलत घरट्यांकडे परत जाताना दिसत. शोणाचं थोडा वेळ गप्प झालेलं कुतूहल परत झटकन जागं होत असे. रथनिडाच्या बाहेर डोकावून त्याच्या थव्याकडे एकटक पाहत तो मला अनेक प्रश्न विचारित असे. माझं मात्र त्यावेळी त्याच्याकडे मुळीच लक्ष नसे. पश्चिमेकडच्या 2 उंच पर्वतांमध्ये सूर्योदय त्यावेळी प्रवेश करीत असत. दिवसभर अविश्रांत धावूनही त्याच्या रथाचे घोडे जरासुद्धा दमलेले नसत. ते 2 पर्वत त्याच्या वाड्याच्या भव्य महाद्वारावरील 2 द्वारपालांसारखे मला वाटत. त्या तेजपुंज बिंबाकडे पाहिलं की मला एक प्रकारचा आगळीच हुरहुर वाटू लागे. आता क्षणार्धात ते तेज आपल्या दृष्टीआड होणार या जाणीवेने तर वियोगाची एक प्रचंड लाट उगाच माझ्या नसानसांतून उमटून जाई. मी एकटक त्या बिंबाकडे पाही. शोण मला गदागदा हलवून आकाशातून रोरावत जाणाऱ्या गरुड पक्ष्यांचा थवा दाखवी. मी क्षणभर त्या धिप्पाड राकट पक्ष्यांकडे पाही. इतर सगळ्या पक्ष्यांपेक्षा ते खूपच उंचावून भिरभिरत जात असत. शोण विचारी, "दादा, कोणते रे हे पक्षी?" "गरुड." "सगळ्या पक्ष्यांचे राजे." "दादा, तू जाशील का रे त्या गरुडांच्या सारखं खूप उंच?"
तो उगाच काहीतरी विचारी. वेड्या, उंच जायला मी काय पक्षी आहे? नसशील, मग मगाशी एवढ्या मोठ्याने धावणारे घोडे कसे काय आवरलेस? बरं बाबा, मी जाईन त्या गरुडासारखं उंच उंच, इतका उंच की तुला कधीच दिसणार नाही. मग तर झालं. त्या उत्तरानं त्याचं समाधान होई. माझ्याबद्दलचा आदराचा एक भाबडा भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट चमकू लागे. मी परत पश्चिम क्षितिजाकडे पाही आणि शेवटी मीच त्याला एक प्रश्न विचारी. शोना, ते सूर्यबिंब पाहिलंस काय? काय वाटतं तुला त्या बिंबाकडे पाहिल्यावर? मला वाटे तो क्षणभर बारकाईने त्या बिंबाकडे पाहिल आणि मला जसं वाटतं तसंच वाटतंय असंच, पण जरा वेगळ्या शब्दात सांगेल. पण तो सूर्यदेवाकडे पाहू लागला की त्याचे चिमुकले डोळे त्या तेजानं एकदम मिटत आणि थोड्या वेळाने माझ्या कानांकडे डोळे चोळीत पाहत तो झटकन म्हणे, तुझ्या चेहऱ्यांसारखं वाटतंय ते. मी माझ्या कानांना हात लावी. 2 मासल कुंडल हाताला लागत. माझ्या जन्मापासूनच ती होती म्हणे. शोणाची तक्रार सुरू होई. आईची तुझ्यावरच जास्त माया आहे बघ, म्हणूनच तिनं तुलाही तेवढी कुंडलं दिली आहेत. मला कुठं आहेत ती कुंडलं? त्याच्या त्या उद्गारांनी मी क्षणभर विचारात पडे. परत एकदा पश्चिमेकडच्या डोळ्याआड होऊ पाहणाऱ्या त्या तेजस्वी बिंबाकडे मी बारकाईने एकटक पाही. माझ्या छोट्या मनात भावनांचे हलकल्लोळ माजत. एका हातानं घोड्यांचे वेग आवरीत शोणाची दृष्टी चुकवून दृष्टीआड होणाऱ्या त्या तेजाला मी दुसऱ्या हातात निरोप देई. मनात एक वेगळ्याच प्रकारची हुरहुर लागे. आपल्याजवळचं काहीतरी आता दूर दूर जात आहे असं वाटे. आवेगानं मी हातातील आसुडाचा एक जबरदस्त फटकारा घोड्यांच्या पाठीवर ओढी. आपले खूर झाडीत, मार्गावरची धूळ उडवीत ते किंकाळत वायुवेगाने धावू लागत. जवळ बसलेला शोण, धावणारे घोडे, मार्ग पडणारे अशोक, ताल, किंशुक, मधुक, पाटल, तमाल, कंदप, शाल, सांत्वन याचे उंच उंच गर्द पानावळींचे वृक्ष यापैकी कशाचंही मला भान नसे. केवळ समोरचा सरपटत माग जाणारा मार्ग आणि त्यावरची वळणं तेवढीच दिसत. माझ्या मनात एक विचार तरळून जाई. मागं पडणाऱ्या या मार्गाबरोबरच मी प्रकाशाच्या साम्राज्यातून कुठेतरी अंधाराच्या भयान समुद्राकडे जातो आहे. आता रात्रीच्या 12 घटका अशाच एकाकीपणात जाणार असं वाटे. पर्णकुटीत आल्याबरोबर शोण आपल्याकडील रंगीबेरंगी शिंपल्याची कमाई मोठ्या उत्साहाने आईला दाखवी. त्याचं कौतुक करीत आई मला विचारी, वसू, तू रे काय आणलंस? प्रथम मी गोंधळून जाई. काय उत्तर द्यावं ते मला चटकन समजत नसे, कारण मी काहीच आणलेलं नसे. कसं तरी स्वतःला आवरून मी म्हणत असे, मी शोणाला परत आणलंय हेच मोठं समज आई. आई, अगं हा तिथंच बसला असता रात्रभर शिंपले गोळा करीत. हो हो, तर तू आणलंस का रे मला? मीच आणलंय ग याला परत, नाहीतर हाच तिथं बसला असता सकाळपर्यंत त्या सूर्यबिंबाची वाट बघत. शोण मान वेळावून आपली माजू मांडी. आई माझ्याकडे बारकाईने पाहू लागे. माझ्या चेहऱ्याकडे तिनं इतकं निरखून का पाहावं तेच मला समजत नसे. मी तेथून सरळ बाहेर जाई. आमच्या पर्णकुटीत बाबांनी आणलेली अनेक प्रकारची अनेक आकारांची धनुष्य होती का कुणास ठाऊक, पण जेव्हा मी पहिल्या प्रथम त्यातील एक धनुष्य पाहिला तेव्हा त्याबद्दल मला वाटलेलं आकर्षण विलक्षण होतं. त्याची कपोताच्या मानेसारखी वळण घेतलेली धनुकलीनी नुसतं नखांनी छेडलं तरी झणत्कार करणारी प्रत्येचा मला अतिशय आवडली होती. बाबांच्या हातातून जवळजवळ मी ते हिसकावूनच घेतलं. हातात ते नाचवीत, उड्या मारीत अंगणात घोड्याच्या शेपटीशी खेळत असलेल्या शोणाजवळ मी क्षणात आलो. तो घोड्याच्या शेपटीच्या झुपकेदार घोड्यांतील चमकदार लांब केस काढण्यात गुंतला होता. काहीतरी गुणगुणत होता. त्याला ते धनुष्य दाखवीत मी म्हणालो, शोण, हे बघ आपलं खेळणं. आता घोड्याचे केस उपटायचे सोडून दे. आतापासून आपण आपला नवा खेळ सुरू. त्यानं हातातील केस झटकून फेकून दिले. बघू बघू म्हणत मोठ्या उत्सुकतेने तो नाचतच माझ्याजवळ आला. माझ्या हातातील धनुष्य त्यानं आपल्या हातात घेतला आणि डोळे मोठे करून तो म्हणाला, बरंच जड आहे की रे. हट, हे कसलं जड? आण इकडे आणि आतून एक बाण घेऊन ये. मी त्याला बाण आणायला पिटाळला. दादाला बाण द्या, दादाला बाण म्हणत तो ओरडतच आत पळाला. मी माझ्या उत्तरीयानं त्या धनुष्याच्या दंडावरची धूळ हळुवारपणे पुसली. हातात ते पेलून पाहिलं. इतक्यात शोण एक बाण घेऊन उड्या मारीत बाहेर आलाही.
माझ्या हातात तो देऊन समोरच्या वडाच्या झाडाकडे बोट दाखवीत म्हणाला, दादा मार बघू त्या झाडात हा बाण. मी ती झटकून प्रत्यंचा चढवली आणि बाण लावून ती ताकदीने खेचली. एका ठिकाणी हात स्थिर करून डावा डोळा मिटून ती सोडून दिली. खंड्या पक्षाच्या झेपेसारखा तो बाण एका सरळ रेषेत पुढे गेला आणि कचकन पुढच्या वडाच्या झाडात घुसला. क्षणभरात बाण घुसला होता त्या जागेतून दूधवर्णी रस ठिबकू लागला. शोण टाळ्या पिटून उड्या मारू लागला. माझा वेध त्याला आवडला होता. त्या दिवसापासून माझा आणि शोणाचा तो एक नित्याचा खेळच झाला होता. आकाशात भराऱ्या मारणाऱ्या शेण पक्षाला बाणानं अचून टिपणं, वाऱ्याच्या झोताबरोबर इकडे तिकडे हलणाऱ्या शेंड्यावरचा आम्रफलाचा देठ तोडणं, एकाच वेळी 2 बाण सोडून 2 वेगवेगळी लक्ष साधणं, असे विविध खेळ स्वतःला विसरून आम्ही गटका खेळू लागलो. या सगळ्या खेळांचे पंच होते आमचे बाबा. ते सांगतील तेवढ्या गोष्टी आम्ही दोघं नम्रपणे पाळीत होतो. पण माझ्या मनात नेहमी एकच विचार येई, आपणाला हवा तसा आणि हवा त्या ठिकाणी बाण सोडता आला पाहिजे. लक्ष न पाहता नुसत्या आवाजाच्या रोखाने बाण सोडता आला पाहिजे. साळींद्र प्राणी जसा आपल्या संरक्षणासाठी आपल्या अंगावरील 100-200 नलिका एकाच वेळी सोडू शकतो, तसं आपणालाही असंख्य बाण एकाच वेळी सोडता आले पाहिजे. स्वप्न म्हणजे काय आहे हे कुणाला तरी व्यवस्थित सांगता येईल काय? मला तरी ते अतृप्त मनाच्या इच्छा पुरवणाऱ्या कल्पवृक्षासारखं वाटतं. कारण त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात अनेक धनुष्य नाचत होती. फुलांनी सजवलेली वळणदार आकाराची, टणक पण लवचिक धनुकलींची अशी अनेक धनुष्य मी एकामागून एक अशी हाताळीत होतो. दिसेल त्या वस्तूवर एकामागोमाग एक असे अचूक बाण सटासट टाकीत होतो. स्वतःच्या लक्षावेधावर स्वतःच खुश होत आनंदाने टाळ्या पिटीतच मी जागा झालो होतो. एके सकाळी मी आणि शोण नगराजवळच्या अरण्यात रथासाठी लागणारी किकरवृक्षाची कठीण आणि टिकाऊ अशी लाकडं आणण्यासाठी गेलो होतो. शोण तर त्या दिवशी फारच आनंदात होता. अरण्यात फिरायला मिळणं ही त्याच्या दृष्टीने फारच भाग्याची गोष्ट. तिथल्या अनेक पक्ष्यांचे निरनिराळे मंजूळ आवाज, झाडांच्या फांद्याची एकमेकावर घासून होणारी करकर, झऱ्यांची नाजूक खळखळ, प्रचंड वृक्षांच्या आधारानं वर चढणाऱ्या वेलींची अविरत सळसळ, या सगळ्यांबद्दल त्याला एक वेगळंच आकर्षण होतं. त्याचं वर्णन न थकता तो गटका करी. मला मात्र अरण्यात जाणं तितकंसं आवडत नसे, कारण तिथं सूर्यदेवांचं ओझस्तही दर्शन होत नसे. मग माझं मन उगाचच अस्वस्थ होई. तिथं उगाचच कोंदटल्यासारखे वाटे. शक्य तितक्या लवकर मी तेथून बाहेर पडण्याचा विचार करी. मोकळ्या पठारावर आल्यावर मगच मला जरा हलकं मोकळं वाटे. आदित्यनारायणाचं दर्शन घेतल्यावर तर माझा सगळा शीण कुठं क्षणात दूर पळून जाई. त्या दिवशी किकराची लाकडं घेऊन आम्ही नेहमीप्रमाणे परतलो. अरण्याबाहेर लवकर जाण्यासाठी मी झपाझप पावलं उचलू लागलो. शोण माझ्या मागोमाग येतच होता. जवळच्या एका मोकळ्या पठारावर आल्यावर मी थांबलो. खांद्यावरची लाकडं एका झाडाच्या बुंद्याला टेकवून ठेवीत. शोणनं तोंडावरचा घाम च्या इतस्ततः वाढलेल्या कुरणात गव्या म्हशींचा एक काळ्या पांढऱ्या रंगाचा कळप चरत होता. त्यातच एक थोराड सांबर मिसळलं होतं. आपली ऐटदार शिंग टवकारून ते आमच्याकडे पाहू लागलं. शोणाला प्रश्न विचारायला तेवढं कारण पुरेसं होतं. त्यानं लागलीच मला विचारलं, दादा ते एकटंच सांबर या कळपात कसं रे आलं आहे? मी तरी त्याला काय उत्तर देणार होतो. काहीतरी सांगायचं म्हणून मी म्हणलो, वाट चुकली असेल रे त्याची, नाहीतर त्याच्या कळपातील इतर साथीदार विसरले असतील त्याला. पण त्या सगळ्या कळपात ते किती वेगळं आणि उठून दिसते नाही. पण आपले साथीदार सोडून ते एकटंच का भटकत असावं याचं कारण बराच वेळ विचार करूनही मला सापडलं नाही. त्या सांबराकडे पाहतच आम्ही पुढचा मार्ग धरला. मला त्या सांबराची ऐटदार शिंग फारच आवडली होती. मी जाता जाता सहज कानांना हात लावला. मासल कुंडलं हाताला लागली. मी त्या ऐटदार सांबरासारखं दिसत असेन का या माझ्या कुंडलामुळे एक विचार माझ्या मनात तरळून गेला. तसं कुंडलाविषयी मी अनेक वेळा आईला खोदून विचारलं होतं, पण तिला कधीच त्याबद्दल नीट उत्तर देता आलं नाही. एकदा तर मी तिला स्पष्टच विचारलं होतं, शोण आणि मी सख्खे भाऊ आहोत, मग त्याला का नाहीत कुंडलं?
क्षणभर भेदरलेल्या डोळ्यांनी माझ्या कुंडलाकडे पाहत ती गप्पच बसली नि मग भानावर येत म्हणाली, ते मला विचारू नकोस, तुझ्या तात्यांना विचार. हे सांगताना ती गोंधळली होती. मी तसाच बाबांच्याकडे गेलो. त्यांनाही मी तोच प्रश्न विचारला, पण त्यांनी अगदी विचित्रच उत्तर दिलं. ते म्हणाले, गंगा मातेलाच विचार त्याचं कारण, तीच कधीतरी तुला त्याचं उत्तर देईल. मी विचार करू लागलो, गंगा माता याचं उत्तर कसं बरं देईल? नदीला का कधीतरी बोलता येईल? छे, ही मोठी माणसं अशी का वागतात? लहानांशी ती असं का बोलतात? त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांची दृष्टी चुकवून मी एकटाच गंगामातेच्या काठावर जाऊन बसलो. येणाऱ्या तिच्या प्रत्येक लाटेला मी प्रश्न विचारला. एकट्या माझ्याच कानात कुंडलं का? पण एकही लाट माझ्या त्या प्रश्नांचं उत्तर काही देऊ शकली नाही. जगातील सगळीच मोठी माणसं फसवी असतात असं त्या दिवशी मला वाटलं. लहानांना अज्ञानात ठेवणं एवढंच ती करीत असावीत, नाहीतर मग एवढी मोठी गंगामाता गप्प कशी? दुसऱ्या दिवशी संध्याकाळी धनुष्यानं खेळताना मी तोच प्रश्न शोणला विचारला. शोना, खरं खरं सांग, तुला का नाहीत कुंडलं? त्यानं दिलेलं उत्तर ऐकून मी तर स्तब्धच झालो. तो म्हणाला, मलाही ते माहीत नाही. मला तुझी कुंडलं मात्र फार फार आवडतात. रात्री तू झोपलेला असतोस त्यावेळी तर ती मंद मंद झगमगत असतात. त्यांचा निळसर प्रकाश तुझ्या तामसर गालावर पडलेला असतो. उगवतीच्या किरणात नुकत्याच उमललेल्या सुवर्ण कमळासारखी दिसते तेव्हा तुझी चर्या. मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागलो. तो खोटं बोलत नव्हता आणि माझ्या बाबतीत तर ते कधीच शक्य नव्हतं. माझ्या मनात एकदम अनेक प्रश्नांचं काहूर उठलं. इतर कुणालाही नव्हती अशी माझ्या कानात 2 मासल कुंडलं होती. इतकंच नव्हे तर ती प्रकाशात होती. मलाच ती का मिळाली होती? कोण आहे मी? शोनाचे दोन्ही खांदे गदागदा हलवीत मी त्याला कळवळून विचारलं, शोन, कोण आहे मी? माझ्या डुलणाऱ्या कुंडलाकडे शांतपणे डोळ्यावर पाहत तो निरागसपणे म्हणाला, माझा मोठा भाऊ वसुदादा. त्याचे खांदे मी तसेच झटकून दिले. त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं. मी समोर पाहिलं. सूर्यनारायण आपल्या असंख्य कुंचलांनी आकाशात छत नानाविध रंगात रंगवीत अदृश्य होत होते आणि माझ्या मनात कुंडलाचं कुतूहल दाटत होतं.